पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली, पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली, भिरभिरती रानवानी पाखर. हे भिरभिरत पाखर कोण येऊन झोपलं इथं? कच्चीवर ते पण एवढं थंडीमध्ये बघावंच लागत. सिद्धू भाऊ कच्चीवर झोपलेत. नक्कीच माझ्या बहिणीसंग काहीतरी भांडण झालं असणार. वा, नवीन सुनबाई तर कामालाही लागली. हो तर सकाळी लवकर उठून तयार होऊन स्वयंपाकघरात आलीये. नवरा उठायच्या आत नाश्ता बनवायचा वाटतं त्याच्यासाठी. ए सिद्धू कसा नाही आला? सकाळचा चहा दिला होतास ना त्याला? मी चहा घेऊन गेले होते पण तो झोपला होता. म्हणाला अजून थोडा वेळ झोपेल म्हणून. अगो बाई, परत डोकं दुखायला लागलं की काय त्याचं? ओ मोठ्या बाई, किती काळजी कराल हा? आणि आता सिद्धूची काळजी घ्यायला आदिती आहे ना. मोठ्या बाई, आता सगळं बदलणार. पहिल्यासारखं नाही काही. आता लग्न झालंय ना सिद्धूचं. आदिती जा सिद्धूला घेऊन ये. नको, झोपू दे त्याला. मी बाकीच्यांना बोलावते आणि मग सेटला बोलावते. नाहीतर मग नाश्ता मी रूम मध्येच घेऊन जाते त्याच्यासाठी. अगं बाई, पोह्यामध्ये कोथिंबीर टाकायचीच राहिली, आणते. हो. ताई रत्ना का काय रे? सिद्धू दादा आणि आदित्य ताई मध्ये नक्कीच काहीतरी भांडण झाले. काय काय सांगतोयस? आता का म्हणून विचारा. सांग लवकर. हो, सिद्धू दादा कच्चीवर झोपले होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मी बोलावलं सगळ्यांना, येत आहेत सगळे. मी सेटसाठी नाश्ता रूम मध्येच घेऊन जाते. हो हो, थँक्यू. सिद्धू झोपलाय का ग खरंच? हो. इतका वेळ? थांब, आम्हीच जातो त्याला उठवायला. नाही नको. म्हणजे तुम्ही कशाला? उठेल तो. आणि जाग आली होती त्याला पण परत झोपला. नाश्ता घेऊन जाते मी. आलेच. ताई, लक्ष ठेवायला हवं. कुठे गेलं ते सुद्धा कळत नाही. ह्याच्यामुळे मला घरच्यांशी खोटं बोलावं लागतं. गुड मॉर्निंग अदिती. गुड मॉर्निंग. बेबी, तुझ्याकडे भूमिपूजनाचे फोटो आहेत का? मी त्या सिद्धार्थच्या भावाला, काय नाव आहे त्याचं, बाळा? सुहास भाऊजी. व्हॉट एव्हर, त्यालाही सांगितले पण. मॉम ऐक ना, नाही आहेत माझ्याकडे फोटोज. ओके. सिद्धार्थ कुठे आहे? तो येतोय. हे काय, त्याच्यासाठीच नाश्ता घेऊन आले. इथे घेऊन आलीस? तो खाली नाही येणार ब्रेकफास्टला? नाही, त्याचं काम आहे. तो इथेच नाश्ता करेल. काम? फॅक्टरीचं काम सुरू पण झालं? म्हणजे तू इथेच थांबणार असशील मग? येतेस खाली? मॉम ऐक ना, येते मी. किती प्रश्न विचारशील? ग वैतागतेस कशाला? मॉम. ओके, येते मी. गुड मॉर्निंग सिद्धार्थ. आदिती, मी निघते.
सीट बाहेर ये. सीट सीट. मी आदितीकडे ते कालचे भूमिपूजनाचे फोटो. बहीणबाई शांत व्हा. आम्हाला आत्ताच समजले की दोघांमध्ये भांडणं झालीत म्हणून. व्हॉट? सीट. आपल्यातलं भांडण असं जगासमोर दाखवायची काय गरज आहे? आता काय केलं मी? असं बाहेर जाऊन झोपायची काय गरज होती? मॉमने बघितलं काय वाटलं असेल तिला? आणि घरातलं कोणी बघितलं असेल तर इथे उत्तरं मला द्यावी लागतात. मग मी काय करू? भांडण झाल्यावर असं मला एका खोलीत राहता येत नाही. आणि तसंही तूच म्हणाली होतीस ना की एकटं सोड म्हणून. दिला तुला एकटेपणा. मी तुला निघून जा असं म्हटलं नव्हतं. अति करतोस तू आता. तू अति करतेस. लग्न होऊन इथे आठवडा झाला नाहीये आणि कटकटी आणि भांडण करायला सुरुवात केलीस. मी भांडण करतेय? हो तू भांडतेस. सीट बास. तू तू प्लीज नाश्ता करून घे. भूक लागली म्हणून अजून चिडचिड होते तुझी. हो का? नको काळजी दाखवूस. काही गरज नाही त्याची. आणि तसंही तुला भांडणं मिटवायचीच नाहीयेत. तुला घरच्यांना हे दाखवून द्यायचंय की बघा मी किती कमाल सून आहे. सीट पुन्हा तेच. नाश्ता ठेवला. तुला खायचं असेल तर खा, नाही तर नको खाऊस. मला काय. मिलिंद मिलिंद मिलिंद, आय एम सो हॅपी. काय झालं? इतकी खुश का? फायनली अदिती आणि सिद्धार्थ मध्ये कडाक्याचं भांडण झालंय. आणि ते नक्कीच भूमिपूजनावरून झालं असणार आहे. सो एकतर वैतागून सिद्धार्थ तरी घरच्यांना सगळं सांगून टाकेल, नाहीतर अदिती तरी. एकूण काय आपला मोटिव्ह साध्य होणार आहे. तो होणारच आहे. एकदा सिद्धार्थ आदितीला घेऊन अमेरिकेला जाऊ दे, मग बघ कसा डावपेच टाकतो ते. मी सुद्धा वाट बघतेच आहे. या देशमुखांनी बरेचदा माझा इगो हर्ट केलाय. सतत मला घराचं आणि फॅमिलीचं महत्व सांगत असतात ना. आता बघा, आम्ही फॅमिली पण तोडणार आणि हे घर पण मिळवणार. काय भांडण झालं ना? अगं तुझं आणि सिद्धूचं भांडण झालं ना? तुम्हाला कसं कळलं? आम्हाला लगेच कळतं. या घरात कोणाचं काय चालू आहे, काय झालंय सगळं कळतं. आता यांना काय सांगू? अगं अदिती, घाबरू नकोस. तुमचं भांडण कशामुळे झालं हे नाही आम्ही तुला विचारणार, पण एवढंच सांगतो, तुझ्याही आता लक्षात आलंच असेल. अगं आपल्या घरात सगळंच साजरं होतं, मग तो कोणताही सण असो किंवा भांडण. भांडण? अगं लग्नानंतरचं तुमचं पहिलं भांडण, हा मग ते सेलिब्रेट व्हायला हवं. भांडण सेलिब्रेट करायचं? अगं पहिलंच भांडण ना शेवटी. अगं भांडणच प्रेमाची गंमत वाढवतं. अदिती, अगं लग्नानंतरचं पहिलं भांडण नवरा बायकोसाठी खूप खास असतं. अगं इथूनच तर ठरतं पुढे जाऊन कोण कोणाला भारी पडणार ते. हा काय ताई? अगं माझं आणि यांचं पहिल्याच दिवशी भांडण झालं, तेव्हाच फणा काढला मी.
तेव्हापासून घाबरता येतं मला. म्हणजे तू तर अजून काहीच पाहिलं नाही. आता बघ आम्ही काय काय करतो ते. नाही, कळेल कळेल तुला. आणि तुमच्या दोघांमध्ये कितीही भांडण झालं तरी सिद्धूचं तुझ्याबद्दल काय मत आहे बघायचंय. कसं? आता दाराबाहेर उभं राहून आम्ही तुमचं भांडण ऐकत होतो, तसं आता तू दाराबाहेर उभी राहा, आम्ही आज जातो, मग बघ. तुम्ही आमचं भांडण ऐकलं? अगं ते महत्वाचं नाही, तू आता फक्त गंमत बघ. चल 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 ग चल. तू इथेच थांब हं? आणि आता आम्ही आतमध्ये जे काही बोलू ते मनावर घ्यायचं नाही, हं? फक्त ऐकायचं. आणि आम्ही बोलवल्याशिवाय आत यायचं नाही. ताई, सिद्धू, ए सिद्धू. अरे कामात आहेस का? नाही, काय झालं? सॉरी सिद्धू, नाही तुमचं लग्न होऊन काहीच दिवस झालेत, पण तुझी बायको आदिती डोकं फिरवतीये. अरे तिला घरातल्या माणसांशी काही देणं घेणंच नाहीये. सगळ्यांशी कसं उलटून बोलते, घरातली कामं करत नाही. आम्हाला माहिती तिला सवय नाहीये, पण आम्ही सांगतोय शिकवतोय तर आमचं ऐकतच नाही. आम्हालाच उलटून बोलते. तर आणि मोठ्या बाईंना तर सरळ सांगितलं तिनं, म्हणली सारखं सिद्धू सिद्धू करू नका, डोकं फिरतं म्हणली माझं. हा, आणि आता सिद्धूचं जे काही करायचंय बघायचंय ते मी बघेल, तुम्ही मध्ये मध्ये येऊ नका. बापरे, या बायका खरंच खूप डेंजर आहेत. मगाशी तर कहरच केला. म्हणाली मला फक्त सिद्धूशी देणं घेणं आहे, हा मला तुमच्या शिकवण्याशी काही देणं घेणं नाही, बघ. अरे इतकंच काय, बयोबाईंना सुद्धा सांगितलं तिने. ते एकच चूल वगैरे मला मान्य नाही. मला जर इथे नाही ना आवडलं तर मी सिद्धार्थ आणि माझी चूल वेगळी करणार, जाणार आम्ही इथून. बघ बाबा, तुझी बायको काही आमचं ऐकत नाही, तूच समजाव तिला, तुझं तरी ऐकेल ती. उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. काही बरळताय. अदिती असं बोलणं, असं वागणं शक्यच नाहीये. तिला किती प्रेम आहे तुमच्याबद्दल. तिला तुमच्यासाठी काय काय करायचंय फक्त मला माहित आहे. तुम्हाला कदरच नाही तिची. सतत तक्रारी करायच्या, उलट तिला सांभाळायचं सोडून तिच्याबद्दल वाईट बोलताय. आता हसताय कशाला? आमच्यात भांडणं तुमच्यावरूनच होतात. आमच्यावरून भांडणं म्हणजे? हेच ते, तिचा जीव अडकलाय तुमच्यामध्ये. सतत तुमचं कौतुक, तुमच्या प्रेमाचं कौतुक. आम्ही दोघं एकत्र असलो तरी सतत तुमचा विषय असतो. मुंबईत घरात एकटी वाढलेली मुलगी एवढ्या मोठ्या कुटुंबात येऊन तुम्हा सगळ्यांना स्वतःची माणसं मानते, आदर करते, तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. आम्हाला प्रॉब्लेम नाही, आम्ही उलट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. ये ग अदिती, बघ तुझा नवरा तुझ्या बाजूने बोलतोय. म्हणजे अदिती तू? अरे तुमच्यातलं भांडण मिटवण्यासाठी आम्ही मुद्दाम हे सगळं सांगितलं. हा, आणि आदिती तर माझी लाडकी लेक आहे. रत्नाक्का, आपलं काम लवकर झालं बर का. यांच्यातली भांडणं लवकर मिटली. चला आता, चला.
सिड नको ना भांडूया आपण, खूप त्रास होतो. खरंच नको भांडूया. खूप एकटं एकटं वाटतं ग. मग आता काय करायचं? सगळ्यात आधी आपण एकमेकांच्या मतांचा, विचारांचा रिस्पेक्ट करूया. सिड, असं एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. तरच काहीतरी मार्ग निघेल. नाही भांडणार. पण नेमका मार्ग काढायचा कसा? सिड, आता ना आपण या सगळ्या विचारांमध्ये अडकलोय. त्यामुळे या सगळ्याकडे त्रयस्थपणे बघणारा माणूस हवा. तोच काहीतरी मार्ग सुचवेल. पण असं कोण आहे? मी फॅक्टरीच्या कामानिमित्त एका व्यक्तीला बोलावलंय. बघू तो काही मदत करतोय का. हो अदिती, पण ती व्यक्ती खूप विश्वासातली हवी. तो येईल तेव्हा कळेल तुला. आणि सिड, ती व्यक्ती फक्त तुझ्या आणि माझ्या नाही, घरच्यांच्याही विश्वासातली आहे.